मेष रास हा सप्ताह आपल्या राशीला कभी खुशी कभी गम असा जाणार आहे। आपलं मन शांत आणि प्रसन्न आहे, त्यामुळे कोणतेही महत्त्वपूर्ण जे निर्णय असतील ते योग्य विचारानेच घ्याल आणि सोबतच एखाद्या बाबतीत काही अडचणी आल्या असतील तर तेही आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून पूर्णपणे सोडवण्याची शक्यता आहे। सध्याचा काळ हा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आहे। उगीचच एखाद्याने काही सांगितले असेल तर त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका। आपले जे काही कार्य आहे ते पूर्ण करा आणि त्याच्यासाठी प्रयत्न करा। सध्या थोडंसं खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, कारण काही आर्थिक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागेल आणि त्यामुळे जर गरज असेल तिथेच खर्च करा आणि तेवढेच खर्च करा। उगीचच गरज नसताना कोठेही आपले पैसे खर्च करत बसू नका। अचानकपणे काही विचित्र घटना घडण्याची शक्यता आहे, मग त्या घटना चांगल्याही असतील किंवा वाईटही असतील, पण आपण त्यांना सामना करायलाच पाहिजे आणि मगच आपल्याला काही मार्ग सापडेल, त्यावर आपण मात करू शकू। कौटुंबिक कामासाठी आपण कुठे प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, परंतु या प्रवासातून आपल्याला आनंदच मिळेल, काही लाभच मिळतील आणि त्याचा उपयोग आपल्या भविष्यामध्ये होईल। जर जाणार असाल तर नक्की जा, अजिबात टाळायची गरज नाही आहे। व्यावसायिक वर्गाला सध्याचा काळ हा योग्य निर्णय आणि अचूक कृती यांच्या योग्य समन्वयानेच त्यांनी जे काही निर्णय घेतलेले असतील त्यामध्ये त्यांना नक्कीच यश मिळेल, ते सफल होतील आणि सोबतच भरपूर त्यांना लाभही मिळेल। नोकरी करणाऱ्यांना पण त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही सहकाऱ्यांचे सहयोग मिळेल आणि जे काही काम किंवा आपल्याला जे टार्गेट मिळालेले आहे ते अगदी आपण वेळेत पूर्ण कराल आणि त्यामुळे तुम्हाला पण एक समाधान मिळेल। तरुण वर्गाला हा काळ थोडा मानसिकरित्या तणावाचा जाणार आहे। काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी त्यांना काही चिंता असतील तरी योग्य मार्गदर्शन आणि योग्य अनुभवाच्या सहाय्याने तुम्ही त्याच्यावरही मात कराल। इथेही तुम्ही पूर्ण शक्तीनिशी लढाल आणि जिंकालही। महिलांना हा काळ त्यांचे नातेसंबंध सुधारण्यास मदत होण्याचा आहे। आपल्या काही प्रियजनांच्या गाठीभेटी होतील, काही कार्यक्रमाला जाण्याची शक्यता आहे, तिथेही आपले जुने काही मित्रमैत्रिणी भेटतील आणि त्यामुळे तुमचं मन अगदी प्रफुल्लित राहील, तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल। वडीलधाऱ्या व्यक्तींनी अति उत्साहाच्या भरामध्ये आपल्या तब्येतीची हेळसांड करू नये, त्यांनी आपले स्वास्थ्य सांभाळावे। प्रत्येक गोष्टीचा आनंदही घेतलाच पाहिजे, पण त्यासोबतच आपलं आरोग्य पहिलं सांभाळलं पाहिजे। विद्यार्थी वर्गाला त्यांच्या अभ्यासासोबतच काही नवीन कार्यामध्ये सहभागी होण्यास मिळणार आहे। काही नवीन रचनात्मक कार्यांचा आपण अनुभव घ्याल काही आणि त्यामध्ये जे काही उपक्रम आपल्याला मिळालेले आहे त्यामध्ये आपण यशस्वी पण व्हाल। आणि जर कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यांना त्यांच्या काही नवीन प्रकारची अभ्यास करण्याच्या पद्धती किंवा लक्षात राहण्यासाठी जे काही पद्धती आहेत ते शिकण्याची संधी मिळतील आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये याचा परिपूर्ण लाभ पण होईल आणि तुमचं एकंदरीत जे एकाग्रता आहे ते पण वाढण्याची शक्यता आहे। एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्यासाठी काही प्रमाणात चांगला आणि काही प्रमाणात वाईट असा आहे, तरी पण प्रत्येक गोष्टीचा सामना करा। जे काही लाभ मिळतील त्याचा पुरेपूर फायदा घ्या, अनुभव घ्या। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।